गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळी 7 वाजले आणि आम्ही इकडे आरंबोल बीच वर आलोय. एक म्हटलं आज निघणार होतो आम्ही, म्हटलं एक राऊंड मारूया बीचला, बीचवर जाऊया, जरा फिरूया आणि मग निघूया म्हणून आम्ही सकाळीच आज आलोय. तर पहिले चहा पितो आणि मग खाली बीचला होतो. तुम्हाला दाखवते. बीचला जायला रस्ता पण खूप छान आहे, गार्डन मधून जायचंय आणि हा बीच पण खूप छान आहे. लेट्स सी. चला मग बघूया बीच. एक कोकोनट कुकीज आहे, ते चहा सोबत छान लागतं. म्हणजे चहा बुडून नाही खायचं, पण चहा सोबत खायला मस्त लागतं. उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक अरंबोल किंवा हर्मल बीच. या समुद्रकिनाऱ्यावर एक आरामदायी वातावरण आहे, कदाचित कारण तो एकेकाळी गोव्यातील लोकप्रिय हिप्पी बीच होता. अरंबोल हा चांदीसारख्या वाळूचा समुद्र किनाऱ्यावर दगड देखील आहेत, ज्यामुळे तो खूपच आकर्षक दिसतो. हा गोव्यातील सर्वात हिरव्यागार समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. अरंबोल बीच हे योगा वर्ग घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. पाण्यात जायची खूप इच्छा आहे, पण जरा थंड वाटतं म्हणून पाण्यात गेलो. आता आम्ही आलो की एक थोडंसं अर्धा तास तरी पाण्यात येतो डुंबायला, पण आज नाही. जस्ट मी पाण्यात पाय थोडे ओले करणार आहे. कोणी जॉगिंग करतंय, कोणी वॉकिंगला आलंय. मस्त छान वाटतंय, भारी वाटतंय एकदम. मस्त थंडगार पाणी वरती येऊन गेली आहे. हा समुद्रकिनारा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अरंबोल महोत्सव किंवा फ्रिक महोत्सव, जानेवारीमध्ये होणाऱ्या अरंबोल जागतिक संगीत महोत्सव आणि द तंत्र महोत्सव यासारख्या उत्सवांसाठी देखील ओळखला जातो. सनलाईट कसा पडलाय बघितलंय का पाण्यात? मस्त वाटतंय, खूप छान दिसतंय. आणि ह्याच बीचवर तुम्हाला खूप सारे फॉरेनर्स पण दिसतील वॉक करताना. कोणी जॉगिंग करते, कोणी वॉकिंग करतंय, कारण त्यांना उन्हात जास्त फिरायला आवडतं. आता ते मस्त दिवसभर इकडे ते बेडवर पडून राहणार, कारण हे जे बीचेस आहेत ना ते फॉरेनर लोकांसाठी फेमस आहेत. म्हणजे अरंबोल बीच, हर्मल बीच, मांद्रे बीच, हे बीचेस फॉरेनर लोकांसाठीच आहेत फक्त. आणि ती लोक इथेच ह्याच विलेजेसमध्ये रूम्स बुक करतात, म्हणजे रेंटवर घेतात फॉर 6 months 4 months, आणि ते इकडे स्टे करतात आणि दिवसभर त्यांचं ते बीचवर घालवतात, मस्त स्विमिंग करतात आणि मग त्या बेडवर आराम करत राहतात आणि संध्याकाळी मस्त घरी जातात. त्यामुळे ह्या लोकांना हा बीच अतिशय प्रिय. आणि तुम्हाला इकडे बघाल ना तर सगळीकडे 30 लोक आजूबाजूला दिसते. इंडियन्स इथे फार कमी आहेत. आपले इंडियन्स सगळे बागा बीच, कलंगूट बीच तिकडे दिसतील, पण फॉरेनर्स तुम्हाला जर खास बघायचे असतील तर नक्की ह्या 2 बीचेसना तुम्ही भेट द्या. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलंय. गोव्यामधून पण आता चेकआउट करतोय. म्हणजे आता ऑलमोस्ट गोव्यातलं बघून झालंय म्हणून गोव्यातून निघतोच आहे आणि पुढे तारकर्लीला जायचं प्लॅन चाललंय. तर मी बघते आधी मॅपवर किती लांब आहे, म्हणजे आम्हाला, कारण उद्यापर्यंत आम्हाला घरी पोहोचायचं. त्यामुळे आम्ही ठरवतोय की आता आपण पुढे काय करायचं ते. पण त्याच्या आधी आता मला गोव्यामधून बाहेर पडायला हायवेला लागायलाच 1 तास जाईल. तर बघूया, सांगते मी तुम्हाला. आता आम्ही सगळ्यात पहिले वेंगुर्ल्याला निघालो आहोत आणि वेंगुर्ल्याला जाता जाता मध्येच आरवली नावाचं एक गाव लागतं. तिथे आम्हाला वेतोबांचं दर्शन घ्यायचं आहे. तर पहिले आपण वेतोबांचं दर्शन घेऊया. आता तिथे वेतोबाची यात्रा चालू आहे. श्री वेतोबांच्या वर्षातून 2दा कार्तिक शुद्ध 15 व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. वेतोबांचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून
सुमारे 2000 लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडाचा नवस बोलतात. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढीगच पाहाव्यास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. विशेष म्हणजे देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसऱ्या दिवशी झिजलेले आढळतात. 1.5 ते 2 फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो, त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात. भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो आणि भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या पायात चपला सरकवतात. वेतोबाला भक्तगण पादत्राणांचा नवस बोलतात, तसा केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. त्याची जत्रा तर केळीच्या घडांची जत्रा अशी संबोधली जाते. वेतोबाला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. ही केळी आहे, तर मी नैवेद्यासाठी केळी आणि उदबत्ती घेतली. हे आम्ही देवाला वाहण्यासाठी घेतलेलं आहे. कुठल्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असं कधीही होत नाही. याशिवाय साखर, पेढे, लाडू वगैरे गोड जिन्नस, धोतर जोडी, उपरणी आदी नवसही बोलला जातो. साखरेचा आहे ना हा खाजा आहे साखरेचा. इथे खूप फेमस आहे खाजा, साखरेचा खाजा आणि गुळाचा पण असतो ना काका. आणि हा गुळाचा हा खूप फेमस आहे. शेवेचे लाडू, कुरमुऱ्याचे लाडू, हे शिवेचे लाडू आहे. शेंगदाणा लाडू ही यादवीतली स्पेशालिटी आहे इकडची. हा खाजा आहे साखरेतला, बाजारला. श्री वेतोबांचे मंदिर इसवी सन 1660 मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इसवी सन 1892 ते 1900 दरम्यान बांधला गेला. मंदिराचा नगारखाना 3 मजल्यांचा आहे, तर देवालय दुमजली असून सुमारे 2000 लोक सहज बसू शकतील. श्री वेतोबा मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतर सभामंडपाच्या आत शिरताना उजव्या हाताला देवी भूमिकाचे मंदिर पाहावयास मिळते. या देवीला दागिन्यांनी मढवलेली आहे. या मंदिराच्या बाहेरच्या हॉलमध्ये चपलांच्या अनेक जोड्या मांडलेल्या दिसून येतात. मंदिराच्या आवारामध्ये धर्मशाळाही बांधलेली आहे. येथे होणाऱ्या जत्रांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. या दिवशी या मंदिरामध्ये फुलांची तसेच दिव्यांची रोषणाई केली जाते आणि येथील जत्रा तसेच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्यांच्या चपलांचा ढीगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. तसेच भक्तगण वेतोबाला केळींच्या घडाचा नवसही बोलतात आणि तो पूर्ण देखील करतात. मंदिरात प्रवेश करताच सुमारे 7 फूट उंचीच्या श्री वेतोबांचे भव्य दर्शन घडते. एवढी मोठी मूर्ती क्वचितच पाहावयास मिळते.
श्री वेतोबांची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती, त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने 1996 मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबांच्या हातात 3.5 फूट लांबीची तलवार आहे. गावाची ती रक्षक देवताच आहे. जमल्यास श्री वेतोबांच्या मंदिराला नक्की भेट द्या. आता आम्ही लंच करण्यासाठी इकडे वेंगुर्ला मध्ये आतमध्ये आलो. काकाने आम्हाला सांगितलं की रेडकर व्हेज भोजनासाठी चांगलं आहे, तिकडे जातो मी. आम्ही त्यांच्या खानावळीत आलेलो आहे, त्यामुळे टेस्ट करून बघतो. नमस्कार, आता आम्ही आलोय रेडकर बंधू भोजनालय वेंगुर्लामध्ये. आज सोमवार असल्याने आम्ही व्हेज थाळीची ऑर्डर केली आहे. तर व्हेज थाळीबरोबर आम्ही इथे काजू मसाला एक मागवला आहे, गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार, मोदक मागवला आहे, त्याच्यावर पण तूप घालून दिलं आहे. तर असं हे व्हेज जेवण आम्ही आज मागवलं आहे. तर आता मी टेस्ट करून बघते. आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी दिली होती मी टेस्ट करून बघते. त्याच्यात ही वांग बटाटा भाजी आहे आणि ओल्या वाटाण्याची उसळ आहे. छान आहे. काजू भाजी पण टेस्ट करून बघते. काजू भाजी पण छान आहे. आता मी पुरणपोळी टेस्ट करून बघते. कोणताच टाकतात हिरवाळणारी पुरणपोळी आहे. छान आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय.